थांबा रावजी पंत. आम्हास थांबता येणार नाही. सरदार पिलाजीरावांना अटक ही होणारच. कारण आमचा आदेश आहे. आदेश मागे घ्यावा लागेल. कसूर माफी युवराज, परंतु अश्वदळ उभारणी प्रकरणात ते दोषी आढळतात. पिलाजीराव दोषी? राहुजी नाना हो, त्यांनी एक घोडा घेऊन दिला नाही की रोख रक्कम दिली नाही. ते ना चांगलं म्हणाले ना वाईट, ना विरोध केला ना समर्थन. मग ते कसे काय दोषी ठरू शकतात? हा वडाची साल पिंपळाला लावता आहात. नीट बारकाईनं पाहिलं तर त्यांनी समर्थनही केलेलं नाही आणि विरोधही केलेला नाही. विरोध तर सोडाच, पण शृंगारपूरचे सरदार म्हणून त्यांनी रायगडावर तसा खलिता पाठवायला हवा होता किंवा खबर तरी द्यायला हवी होती. त्यांनी तेही केलं नाही. हाच त्यांचा अपराध आहे आणि म्हणून त्यांच्या अटकेचा आदेश. बस राहुजी सोमनाथ, बस. ज्यांनी आपली उभी हयात स्वराज्याच्या हिफाजतीसाठी घालवली, ज्यांनी आपली सगळी शक्ती महाराजांच्या स्वराज्य रक्षणासाठी खर्ची घातली, ज्यांनी सगळा तळ कोकण एक केला, कोकणातले बंडावे पुंडावे मोडून काढले, त्या पिलाजीरावांना अटक? माफी असावी युवराज, परंतु रायगडावर कालच्या पुण्याईवर आत्ता दिवस काढता येत नाही. त्यासाठी कालही चांगलं वागावं लागतं आणि आजही चांगलंच वागावं लागतं. पण पिलाजीरावांची चूक ती काय? आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी आम्हाला जो विरोध करायला हवा होता तो तरी कुठल्या कारणासाठी हे कळू द्या आम्हाला. तुम्ही अश्वदळ उभारलं, त्यात काय गैर केलं आम्ही? अश्वदळ उभारल्यात गैर काहीच केलं नाही, परंतु स्वराज्य शिस्त मोडून. त्यात आम्ही कुठे शिस्त मोडली? शिस्त मोडलीत. कोणताही निर्णय तुम्ही पूर्व परवानगीशिवाय घेऊ शकत नाही, तो शिस्तभंग ठरतो. वारा, पाऊस आणि आम्ही या परवानगीच्या शिस्तीत बांधले जाऊ शकत नाही. वारा तुम्हाला विचारून वाहत नाही, पाऊस तुम्हाला विचारून पडत नाही. तसेच आम्ही आहोत. आम्हाला भावलं आम्ही करतो, आम्हाला पटलं सुसाट सुटतो. मान्य, आमच्या युवराजांना वाटलं त्यांनी केलं, परंतु तुम्ही हे अश्वदळ उभारलं ते कोणा शिवस्वरूप बाबाच्या सांगण्यावरून? आम्ही कुणाच्या सांगण्यावरून केलं हे महत्वाचं आहे की आम्ही काय केलं हे महत्वाचं आहे? तुम्ही अश्वदळ उभारलं ते चांगलंच केलं, परंतु मंत्रिमंडळाच्या पूर्व परवानगीशिवाय अशी फौज उभारता येत नाही. मंत्रिमंडळाच्या पूर्व परवानगी शिवाय? जी. रावजी सोमनाथ, युवराज म्हणूनही आम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही. युवराज म्हणून म्हणजे? स्वराज्याभिषेकाच्या पवित्र सोहळ्यात युवराज म्हणून आमचा अभिषेक झाला, तो काय केवळ सोपस्कार होता का? आम्हाला युवराज पदाची मानाची वस्त्र बहाल करण्यात आली, ती केवळ नाममात्र होती का? त्याच पवित्र सोहळ्यात मंत्रिमंडळाच्या बरोबरीचे अधिकार युवराजांना देण्यात आले, ते अधिकार आता कुणाला मान्य नाहीत का? आहेत ना. मग त्याच अधिकारात जर आम्ही फौज उभारणीचा निर्णय घेतला तर तो चुकीचा ठरतो, तो स्वराज्य संमत ठरत नाही. हो म्हणजे? बोला बोला रावजी सोमनाथ, आम्ही सांगतोय म्हणून नाही, जे खरं असेल ते सांगा. आहे ना आम्हाला अधिकार? हो आहे. का आला चौकशी करायला? मुद्दा असा आहे, एवढी मोठी फौज उभारली, त्यावर नियंत्रण कोणाचं? आमचं. स्वराज्यात एक घोडाही कोणाच्या अखत्यारीत ठेवता येत नाही, तेव्हा फौज ठेवणं बाळगणं दूरच राहिलं. फौज रायगडी पाठवून द्यावी. फौज रायगडी पाठवून द्यावी? आम्हाला काय दूधखोळे समजता की काय रावजी सोमनाथ? फौज पाठवली जाणार नाही, ती आमच्या कष्टाखामावर उभी राहिली आहे. मग आम्ही रायगडावरील कारभारच काय सांगावे? जे दिसलं ते सांगा आणि आवर्जून सांगा त्यांना. शंभूराजांनी शृंगारपुरात आखाडे उभे केले, अश्वदळ उभं केलं, चतुरंग सेना उभी केली. कागदावर घुट मारत बसले नाहीत, ती दांडी लबाडीचे चव्हाटे सुरू केले नाहीत. असंच्या असं शब्दन शब्द सांगा आणि हेही सांगा त्यांना, सूर्य उगवतो, माथ्यावर येतो, मावळतो. आम्ही उगवतो, माथ्यावर येतो आणि तिथंच थांबतो, आग बरसत. त्यामुळे सुखाची सावली सोडून बाहेर पडू नका, होरपळून निघाल. आणखी एक नम्र विनंती, आमच्या परोक्ष तुम्ही आमच्या जीवाभावाच्या माणसांची चौकशी केली, ती आम्हाला पटली नाही आणि आवडली तर मुळीच नाही. रायप्पा, ज्योत्याजी आमचे जिवलग, रवी कलश तर मित्र आहेत आमचे.
इथून पुढे आमच्या माणसांना वेठीला धरलेलं सहन केलं जाणार नाही. बाबा, नका वाईट वाटून घ्या. आपल्या शिर्के घराण्याची पुण्याई थोर म्हणून बरं झालं, नाही तर अवघड झालं असतं. तुम्हाला खरंच अटक होणार होती? हो, थोडक्यात वाचलो. तसे आदेश दिलाच होता रावजी पंतांनी. मग युवराज कुठे होते? युवराज आला ना, युवराज आलं आणि शिर्के घराण्याचा सगळा इतिहासच वाचला. ते ऐकून रावजी पंत अगदी गप्प बसला. चुकलं म्हणले, पण एक घडलं. दिसायला ते बरं दिसलं नाही. आमचंही तेच म्हणणं आहे बाबा. आम्ही कुलमुखत्यार आहोत. निदान पंतांनी आम्हाला तरी आधी कळवायला पाहिजे होतं. कारण नसताना या वयात चौकशी म्हणजे मानाने झाल्यासारखं झालं. हे सगळं त्या अश्वदळ निर्मितीमुळे झालंय. परवानगी घेतली नाही ना. पण म्हणून तुमची चौकशी का? आम्ही या सुब्याचे सरदार आहोत ना. असं येसू, एक विनंती होती. आम्हाला नाही थेट बोलता येत युवराज असणे, म्हणून त्यासनी म्हणावं त्या कलुषापासून जरा 2 हात लांब राहा. हे जे समजा काही घडतंय ना त्याच्या मुळाशी कलुषाच आहे, असं गणोजी राजा म्हणत होतं. बाबा हो, ते तर युवराजांचे मित्र आहेत. मैत्रपणा करायला दुसरी माणसं आहेतच की येसू. पण तो या शृंगारपुरात आल्यापासूनच असं काय बाई अघटित घडायला लागलंय. तेवढं सांगा त्यासनी. ठीक आहे, आम्ही सांगतो. युवराज आता उद्याच राज होणार आहेत, तेव्हा त्यांच्याविषयी रायगडावरचं वातावरण सुद्धा चांगलं राहायला पाहिजे. एवढीच हात जोडून विनंती आहे. बाबा, विनंती काय हो करताय? या विनंती पाठीमागचा उद्देश एवढाच होता की युवराजांच्या शौर्याला, धैर्याला कुणाची नजर लागू नये. तेवढं सांभाळा. आणि महाराज, जिंजीच्या किल्ल्यावर आपला भागवा अखेर फडकलाच. वाह वाह हंबीरराव, वाह. हे म्हणजे अति उत्तम झालं. जिंजीचा किल्ला ताब्यात आला आणि आपल्या फौजेला जरा बी त्रास नाही झाला. त्या खानानं अलगद हत्यार खाली ठेवलं. जिंजी स्वराज्यासाठी खूप महत्वाचं आहे. रायगडापासून इतका दूर 300-350 कोसात, म्हणजे जवळजवळ दक्षिणेचं टोकच म्हणा की. आणि महाराज, कालच आपल्या फौजा विरामपट्टणच्या समुद्रावर जाऊन आल्या. समुद्राचं पाणी खारं होतं ऊन, नाहीतर भीमतडीची घोडी हिंदी महासागराचं पाणीच पिऊन आल्या का काय, असं म्हणली असतील लोक. हंबीरराव, ही गोष्ट खरंच कौतुकास्पद आहे. भविष्यात हा जिंजी स्वराज्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. जिंजी योगे हा परमुलुक देखील आता आपल्याला आपला मुलुक करायचा आहे. चोख बंदोबस्त ठेवा. जी महाराज. गड लढाऊ ठेवा. जी महाराज. महाराज, पावसा वाट बघतायत किल्ल्यावर. काही महत्वाचं काम? जिंजीवर आपल्या हस्ते पाकवा फडकवायचा आहे. जिंजीवर आम्ही नाही, तुम्ही भगवा फडकवा. आम्ही? होय सर्जेराव, तुम्ही केलेल्या मर्दुमकी बद्दलचा हा मान समजा. तयारीला लागा, आम्ही येतोच. जी महाराज. हंबीरराव. जी महाराज. एक खलिता रायगडी आणि एक खलिता शृंगारपुरी पाठवा. जी महाराज. शृंगारपूरहून काही खबर? होय, नायकांनी खबर पाठवली आहे. तिकडं म्हण कुणी शिवस्वरूप बाबा आहे आणि त्याच्या आदेशानं युवराजांनी तिकडं अश्वदळ उभं केलंय. असं?
छडा लावला पाहिजे महाराज. कोण यो बाबा? चौकशी केलीच पाहिजे. एवढं समज चांगलं चाललंय आणि या बाबाचा खलिता युवराजांना जातो, काय संबंध? तेही खरं. आम्ही आजच आदेश देतो चौकशीचे. युवराजनी, युवराजनी, युवराज, माफी असावी, पण आपण आमच्याशी बोलू नये. युवराजनी, आमचं डोकं दुखतंय. युवराजनी, युवराजनी. वहिनीसा रणोका, काय झालंय? नाराज आहेत ते. नशीब तुमच्याशी 2 शब्द तरी बोलले. पण कारण काय? तुम्हाला काय विचारलं तर सांगता तुम्ही त्यांना? करताच ना टाळाटाळ. मग राग नाही येणार? सकाळपासून त्यांनी काही खाल्लेलं नाही. शिवस्वरूप बाबा कोण हे न सांगितल्याचा राग आहे तर. सकाळपासून काही खाल्लं नाहीये तुम्ही. घ्या. आम्हाला भूक नाहीये. येसू, या दिवसात जास्त भूक लागते असं म्हणतात. घ्या. नकोय आम्हाला. येसू, काय एवढं दुर्लक्ष करत आहात? आम्ही दुर्लक्ष करतोय? मग काय आम्ही करतोय? ते स्वतःच्या मनालाच विचारा. येसू, एवढं तिरकसपणे का बोलत आहात? आम्ही सरळच बोलतोय आणि याआधीही तसंच बोलत आलो. तुमच्या बोलण्याचा अर्थच कळत नाहीये आज. कळायला हवा, कारण हे बोलणं बंद दरवाजा आडचं बोलणं नाही ना. न कळायला. कळतायत, ही बोलणी कळतायत आम्हाला. कळतंय, पण वळत मात्र काहीच नाही. काय वळत नाही? आता तेही आम्हीच सांगायचं का? सांगा. असं समजा की आम्हाला कळतही नाही आणि वळतही नाही. खरं तर आम्ही बोलणारच नव्हतो तुमच्याशी, पण आम्हालाच राहवत नाही ना, म्हणून बोलतोय. म्हणजे मेहर नजरच करताय की आमच्यावर? बोला बोला, मनातला सल सांगून टाका. तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही अजून. ते देणारही नाही. जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगितलंय आम्ही तुम्हाला. सांगितलं, पण आम्हाला मात्र काही कळू दिलं नाही. कळू द्यायचंही नव्हतं. म्हणजे आमच्याबद्दलची ही भावना निश्चित आहे. याचा अर्थ शंभूराजांनी तुम्हाला दाद दिली नाही तर? म्हणजे शब्दशः ते खरे म्हणता येणार नाही. मग खरं काय आहे ते तरी सांगा. माफी असावी राणीसाहेब. माफी नंतर, पण तुम्हाला हे तरी मान्य आहे ना की रायगडावर तुम्ही हात हलवत माघारी आलात? राणीसाहेब, आम्ही पिलाजीरावांना अटक करणारच होतो, पण करू शकला नाही. राणीसाहेब, युवराज आले आणि रायगडावरचा काळा पाषाण ढेकूळ झाला आणि विरघळून गेला. तसं नाही राणीसाहेब, आम्ही शिकस्त केली, पण हाती काहीच आलं नाही. पंत, तुम्ही निदान घोडदळ जर जप्त केली असती ना आणि रायगडावर घेऊन आला असता तर आम्हाला आनंद झाला असता. पण नाही, तुम्ही तेही करू शकला नाही. ते कवी कलश, निदान त्यांना तरी समज द्यायला हवी होती. कोणाच्या सांगण्यावरून अश्वदळ उभं राहिलं, ते शिवस्वरूप बाबा कोण, कशाचीच माहिती मिळवली नाही ना तुम्ही. नाही म्हणजे सगळी अंधाधुंद सुरू आहे. तर मनमानीचा धुरळा उडतो आहे आणि आपली तोंड भरली जात आहे. पंत, आम्ही आपल्याला वाघाची शिकार करण्याच्या तयारीनं पाठवलं होतं, पण सशाची शेपूटही दिसू नये आपल्याला. माफी असावी. आता एक करा, ही जानकारी अशीच्या अशी महाराजांपर्यंत पोहोचेल असा खलिता तयार करा. जी.
युवराजनी, हे घ्या. हे काय? श्री सखी राधनी जयती, एका ओळीचं काव्य. नकोय आम्हाला, चाळून टाका. येसू, आम्ही प्रेमाने दिले तुम्हाला ते. या मजकुरात आणि आपल्यात तफावत झालीये. नाहीतर आमच्यापासून एवढ्या गोष्टी दडवताय, आणि जर आम्ही श्री नसू, सखी नसू, राधनीही नसू, तर जयती कोण ना, आणि कशासाठी? ही तर पराजयती. मग काय अर्थ होतो ना या मजकुराला, या प्रेमाने लिहिलेल्या काव्याला? युवराजनी, तुम्ही ऐकून तर घ्या. आम्हाला जे ऐकायचं आहे ते सांगणार आहात का? सांगू, पण आमच्या काही अटी आहेत. आम्हाला तुमच्या सगळ्या अटी मानू. ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. नाही कळणार कोणाला, पण आम्हाला तरी सांगा. येसू, शिवस्वरूप बाबा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपले आबासाहेब. बाबासाहेब? पण पोटातल्या बाळाची शपथ आहे तुम्हाला, या बाबतीत गुप्तता राखलीच पाहिजे. यावर बरंच पुढचं राजकारण अवलंबून आहे. राजकारण? बंद दाराआड घडलं तेही राजकारण? होय येसू, बंद दाराआड झालेली चर्चा जगाला माहीत असलेली वेगळी, प्रत्यक्षात घडली ती वेगळीच. काय झालं बंद दाराआड? आम्ही इथे नसताना तुम्ही रायगडावरून हा सगळा राज्यकारभार सांभाळणार होता. पण आता तुम्ही रायगडावर राहायचं नाही, तुम्ही शृंगारपुरी जायचं. शृंगारपूरला जाऊन तुम्ही प्रभावळीचा सुभा सांभाळायचा. सिद्धी, पोर्तुगीजांवर लक्ष ठेव. आपल्या दोघांमध्ये पत्रव्यवहार सुरू राहीलच. शी आबासाहेब, पण हे सगळं करताना आपण यामध्ये एक मेख मारून ठेवायची, जी पुढे जाऊन आपल्याला उपयोगी पडणार. कसली मेघ? लोकांसाठी आपण ही बतावणी करायची की आपल्या दोघांमध्ये बेबनाव आहे, आपल्या दोघांमध्ये बेदिली आहे. तो औरंगजेब दिलेर खानाला स्वराज्यावर पाठवणार हे नक्की, आणि आम्ही इथे नसताना दिलेर खान स्वराज्यावर चालून येणार तेही खरं. आणि याला जर शांत करायचं असेल तर गनिमी कावा करावा लागेल. होय, म्हणजे त्याला सतत हे वाटायला पाहिजे की तुम्ही त्याच्या हाताशी लागू शकाल, तो तुम्हाला आमच्यापासून फोडू शकेल. आणि ह्याच समजात त्याला ठेवायचं, त्याला मशगूल करून टाकायचं आम्ही येईपर्यंत. त्याला फक्त खेळवत राहायचं. हे झालं बंद दाराआड. येसू, तुमच्या डोळ्यात अश्रू? युवराज, हे आनंद अश्रू आहेत. आमचा जीव सुखावलाय आज. तुमच्यात आणि आबासाहेबांमध्ये कुठलंच भांडण नव्हतं, कुठली नाराजी नव्हती, कुठला बेबनाव नव्हता. आज आम्हाला मोठा आनंद झालाय. येसू, तो गनिमी कावा होता. युवराज, आम्हाला शंका होतीच हा गनिमी कावा असणार म्हणून, पण नाटक मात्र हुबेहूब आठवलं तुम्ही. नाही येसू, आधी आम्ही दुखावलोच होतो. जेव्हा आबासाहेबांनी सांगितलं की आपल्यात बेबनाव आहे असं इतरांना वाटलं पाहिजे, त्या गोष्टीला विरोधच होता आमचा. आबासाहेबांनी पुढच्या राजकारणाची दिशा सांगितली आणि सगळं मळब दूर झालं. बघा ना, आबासाहेब स्वराज्यात नसताना दिलेर खानाला स्वराज्या बाहेर रोखण्यासाठी या नाराजीचाच उपयोग झाला. विचारा दिलेर खान, दोस्तीचे खलिते पाठवत राहिला. पण युवराज, गडावर तर गैरसमज झाले. सरदारात, सोयरा धायऱ्यात असा समज पसरला की तुमचं आणि आबासाहेबांचं भांडण झालं. मग आता हे कसं पुसणार? ते आबासाहेब पुसतील.
जसं पुसायचं तसं. तोपर्यंत आम्ही हे कपाळावर गुलालासारखं मिरवत राहू. कधीपर्यंत? मोहीम संपेपर्यंत. केव्हा संपणार मोहीम? केव्हा शिवस्वरूप बाबा सांगतील तेव्हा.